थंडीच्या दिवसात किंवा पावसाळ्यात ताटामध्ये असं गरमागरम टमॅटो सूप असेल तर जेवणाची लज्जत नक्की वाढते. आणि ही रेसिपी करायला पण खूप साधी सोपी आहे. तर चला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. चला. मी इथे 3 मध्यम आकाराचे टोमॅटो घेतलेले आहेत. त्यांना आता आपण कापून घेऊया. टमाट्याचं वरचं कापायचं आणि फक्त 4 भाग करायचे. असे 4 भाग करून घ्यायचे. तुम्हाला किती सूप बनवायचं आहे ना त्यानुसार तुम्ही टोमॅटो घेऊ शकता. मी इथे थोडंसंच बनवणार आहे म्हणून 3 मध्यम आकाराचे टोमॅटो घेतलेले आहेत. आता हे टोमॅटो आपले कापून झालेले आहेत. मी अगोदरच पाणी गरम करायला ठेवलेलं, त्यामध्ये हे कापून घेतलेले टोमॅटो आपल्याला 2 मिनटं उकळून घ्यायचे आहेत. आणि ते उकळत आहेत ना त्याचबरोबर मी इथे 2-3 आमचूल घेतलेले आहेत. सूप कसा आंबट पियायला मजा येते आणि बाहेर पाऊस असतो. पावसात मस्तपैकी गरमागरम टोमॅटोचं सूप पियायला खूप मजा येते. म्हणून मी 2-3 कोकमं टाकलेली आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोकमाचं प्रमाण कमी अधिक करू शकता. मला आंबट सूप करायचं आहे म्हणून मी थोडीशी कोकमं अधिक टाकलेली आहेत. असे टोमॅटो चांगले 2-3 मिनटं उकळले की मी इथे 3-4 लाल मिरची घेतलेली आहे रंग येण्यासाठी. ही मिरची जास्त तिखट नाही आहे. ही गरम पाण्यात चांगली व्यवस्थित अशी आपल्याला उकळून घ्यायची आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता खूप छानरित्या आपले टोमॅटो उकळले आहेत. हे बघा, ही अशी साल वेगळी व्हायला पाहिजे. बस, आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि मिश्रण थंड करून आपल्याला टोमॅटो वाटून घ्यायचे आहेत. आता मी गॅस बंद करते आणि थंड होईपर्यंत आपण थांबूया. हे बघा, असं साधारण थंड झालं ना की आता मी इथे आहे ना एक चाळण घेतलेली आहे आणि खाली एक वाडकं घेतलेलं आहे. आणि आपण जे उकळून घेतलेले टोमॅटो आहेत ते यामध्ये ओतून घेत आहे. आपल्याला हे पाणी टाकायचं नाही, आपल्याला याच पाण्याचा वापर करायचा आहे. हे बघा, आता टोमॅटोची साल काढूया आणि कोकमं टाकून देऊया. टोमॅटो आणि लाल मिरची आपल्याला मिक्सरमधून फिरवून घ्यायची आहे. आता ही टोमॅटोची सालं अशीच काढून घ्यायची. सहज निघतात. ही सालं सगळी काढून घेते. अशी सगळी सालं काढून झालेली आहेत. आपण उकळून घेतलेलं टोमॅटोचं पाणी हे बघा, म्हणून सांगितलेलं उकळताना त्यामध्ये मिरची, कोकम आणि टोमॅटो चांगल्या प्रकारे उकळून घ्या. हा अर्कच आपल्याला हवा आहे. आता हे टोमॅटो आहे ना मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून वाटून घेते. असे टोमॅटो, सुकी लाल मिरची सर्व साहित्य टाकून वाटून घ्यायचं. कोकमं वाटायची नाही, कोकमं टाकून द्यायची. हे बघा, असं आपण टोमॅटो मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे. आपल्याला ही प्युरी घ्यायची आहे. ही बाजूला कोकमं आहेत ना, ही टाकून द्यायची आणि हे पाणी आपण आता मिक्सरमध्ये वतून घेऊया. व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आणि हे आता आपण गाळून घेऊया. हे अशा संपूर्ण बिया चाळणीवर राहतात म्हणून मी म्हटली गाळून घ्यायचं. हे बघा, आपल्याला जे मेन हवं आहे ते टोमॅटोचं सूप इथे निघालेलं आहे. आता ह्याला आपण फोडणी देणार आहोत. फोडणीसाठी आहे ना अगदी मोजकी सामग्री लागते. हे बघा, राई, हिंग, कढीपत्ता, कोथिंबीर, चवीनुसार मीठ, लसूण, पाव चमचा हळद आणि हा काश्मीरी लाल तिखट मसाला आहे. फक्त रंग येण्यासाठी वापरणार आहे. आता आपण फोडणी देऊन घेऊया.
इथे मी अगोदरच पॅन गरम करायला ठेवलेला, त्यात तेल टाकून घेतलेलं आहे. तेल चांगलं गरम झालं की त्यावर आपल्याला मोहरी टाकून घ्यायची आहे. लगेच लसूण पण टाकून घ्यायचा. लसूण आपल्याला व्यवस्थित असा गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे. राई पण मस्त तडतडली की त्यावर आपण थोडासा कढीपत्ता टाकून घ्यायचा. हे बघा, असा मस्तपैकी लसूण लाल करायचा. आणि आपण जो मसाला आणि हळद घेतलेली आहे ती पण टाकून घ्यायची. एक मिनिट फक्त हलवून घ्यायचं आपल्याला हे मिश्रण. आणि आपण जो टोमॅटोचा सूप बनवून घेतलेला आहे तो टाकून घ्यायचा. लगेच यात आपल्या चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. आणि एक 10 मिनिटं चांगलं असं ह्याला उकळून घ्यायचं. गरम टोमॅटोचं सूप तयार होईल 10 मिनिटानंतर. हे बघा, असं मस्तच आपलं टोमॅटोचं सूप तयार झालेलं आहे. मैत्रिणींनो, वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची मस्तपैकी आणि गरमागरम सूप पियायला घ्यायचं. तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.